ऑफिसमध्ये जाऊन मग तेव्हा त्यांनी मला ती RTIची माहिती दिली का सेक्शन 8I च्या नुसार तुम्हाला खाजगी माहिती देता येत नाही। मी त्याची अपील करण्यासाठी गेलो, पण त्यांनी मला पत्र माझं डिनाय केलं। मला सांगितलं का तुमचा कालावधी संपलेला आहे। मग मी परत माझ्या क्लायंटला घेऊन गेलो। मी वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर यांच्या कार्यालयात गेले असताना त्यांना सांगितलं का साहेब त्या ठिकाणी मी तुम्हाला एक लीगल नोटीस दिलेली, त्या ठिकाणी आपलं काय डिमोलिशन वगैरे काय प्रक्रिया झाली का, किंवा आपण काय भूमिका घेतली त्या ठिकाणी। तर त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं का तुम्ही का फॉलोअप करतात, तुमचं काय गरज आहे फॉलोअप करायची, जे काय आहे तुमच्या क्लायंटला सांगा ना माझ्याशी बोलायला, तुम्ही काय येतात। म्हणजे एक वकील जाणं, वकिलांनी विचारणं, हे कुठल्या याच्यामध्ये नॉर्म्समध्ये लिहिलेलं आहे का एक प्रशासकीय अधिकाऱ्याला वकील काय प्रश्न विचारू शकत नाही। या आपल्या माध्यमातून एक सामान्य जनता, मी पण एक पहिला मी सामान्य मनुष्य आहे, मी सामान्य जनता आहे, नंतर मी एक पदवी घेतलेली आहे आणि त्या पदवीचा उपभोग काही लोक माझ्या माध्यमातून घेतात आणि मी त्यांना उपभोग देत असतो का मी न्यायाचा अभ्यास करून बसलेलो आहे। आज मी प्रशासकीय अधिकारी, हे जे प्रशासनामध्ये भ्रष्ट अधिकारी बसलेले आहे यांच्या विरोधात माझा मोठा आवाज राहील, आणि हा माझाच आवाज नव्हे तर माझ्यासारख्या सामान्य इतर वकिलांचाही आवाज राहील। म्हणूनच या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी यांच्या वागणुकीमुळेच आम्हाला संरक्षण कायदा, हा वकील संरक्षण कायदा हा लागू झाला पाहिजे। हा महाराष्ट्रात, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण या प्रेस कॉन्फरन्स मार्फत विनंती करेन का तुम्ही लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा हा इम्प्लिमेंट करावा। कारण का असे भ्रष्ट अधिकारी जर आपल्या डिपार्टमेंटमध्ये, आपल्या विभागात एक आयुक्तच्या जागेवर बसून हे जर काम करत असतील तर याचा जाहीर निषेध हा माझ्यासारखे अनेक वकील हे या गोष्टीचा जाहीर निषेध करतील। या व्हिडिओच्या अंतमध्ये मी माझी ऑडिओ क्लिप पण आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये टाकायला सांगू इच्छितो की माझी ऑडिओ क्लिप टाका, का त्याच्याने लोकांना माहिती पडेल का एक सहाय्यक आयुक्ताची बोलण्याची वाचा, बोलण्याची पद्धत एका पदवीधर व्यक्ती एक वकिलाबरोबर कशी राहते ही आपल्या सर्वांना माहिती पण पडेल, आणि त्या ठिकाणी यापुढे ही त्यांना जाब राहील का याच्या पुढे कधी कोणाशी बोलताना नीट बोलावं। तुम्ही प्रशासनावर बसलेले, तुम्ही आज सामान्य लोकांचे जे टॅक्स भरतात ना याच्यावरती आहे, तर तुम्ही त्या गोष्टीचा, त्या खुर्चीचा घमंड न करता तुम्ही त्यांचे सोल्युशन काढण्यामध्ये व्यस्त झाले पाहिजे, ना की तुम्ही सेटलमेंट बादशाह आहे। आणि दिंडोशी विभाग हा म्हणजे पूर्णपणे इल्लीगलचा माफिया राज चालू झालेला आहे, आणि अशा सहाय्यक आयुक्त जर असतील तिथे असा माफिया राज चालणार असेल ते यांच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून उभं आंदोलन करायला लागलं वकिलांना, तरी आम्ही आंदोलन केल्याशिवाय मागे बसणार नाही। धन्यवाद, आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, आणि आपण या प्रेस रिलीजला जेवढं जास्त होईल तेवढं शेअर करा, कारण का अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही वकील लोक गप्प बसणार नाही। धन्यवाद। जेव्हा किरण दिगावकर साहेबांनी मला जेव्हा सांगितलेलं का तुमची तक्रार मी बार काउन्सिल असोसिएशनला करेन, तर मी बॉम्बे बार सिटी सिव्हिलचा मी पण एक सदस्य आहे। मी सदस्य या नात्याने मी माझ्या बार काउन्सिलचे अध्यक्ष रवी जाधव साहेबांकडे ही तक्रार दिली का मला एका सहाय्यक आयुक्तांनी मला धमकी दिली आहे, तर त्यांनी त्या धमकीचं माझी ऑडिओ क्लिप ऐकली व माझं पत्र बघून त्यांना मी 15 तारखेला पत्र दिल्यावरती त्यांनी मला 16 तारखेला हे पत्र काढलं। त्या पत्रामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे का जोपर्यंत याची पुढची इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत आपण दिगावकरांना त्यांच्या जागेवरून दूर ठेवावं, आणि याची निष्पक्ष अशी याची इन्व्हेस्टिगेशन व्हावी। ही माझ्या बार काउन्सिलनी माझ्यासाठी केलेलं आहे। ही माझ्यासाठी नव्हे तर प्रत्येक वकिलासाठी त्यांचा बार असोसिएशन हा कायम उभा राहतो। अशा बार काउन्सिलमध्ये या हासा पत्र काढणं हे एक साधीसुधी बात नसते, ही फक्त एक प्रशासकीय भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी ही बार काउन्सिलने घेतलेलं पाऊल आहे। त्याबद्दल मी बार काउन्सिलचे पण आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम मैं आपका सभी का या स्वागत करता हूँ कि आपने मेरे प्रेस कॉन्फ्रेंस के लिए आप आए, और उसे प्रेस रिलीज के माध्यम से, आपके प्रेस के माध्यम से मेरी बात
सामान्य जनता तक पहुंचाने का आप काम करोगे, इसके लिए मैं आपका आभार व्यक्त करता हूँ। ये बात एक वार्ड ऑफिसर सहायक आयुक्त पी उत्तर विभाग के किरण दिगावकर, जिन्होंने एक अपशब्द, एक प्रयास, ऐसा वकीलों के खिलाफ में ऐसा उन्होंने वाणी कही है कि उन्होंने एक बाउंड्री डिसाइड करके रखा है वकीलों का, क्या तुम्हारा काम सिर्फ कोर्ट तक मर्यादित है, कोर्ट से घर, घर से कोर्ट, बस बीच में तुम बैठने का नहीं, ऑफिस में रहने का नहीं। मैं क्यों बोलना चाहता हूँ, क्योंकि उन्होंने एक ऑडियो क्लिप में कहा गया है, उनकी ऑडियो क्लिप में, क्या वकीलों का काम सिर्फ कोर्ट तक मर्यादित है और ये इलीगल का काम, इसका काम आप हमको मत बताओ। मेरे पास एक प्लॉट का काम आया था, क्या उसमें मेरे क्लाइंट है, मेरे क्लाइंट ने उधर आरटीआई मार्फत तकरार किया। प्लॉट सीटीएस नंबर 647 सर्वे 249/5 आदिवासी लैंड है। आदिवासी लैंड पे 2-2 हज़ार स्क्वायर फीट, 3-3 हज़ार स्क्वायर फीट के कम से कम 50 से अधिक गाले बनाए गए। वो गालों के ऊपर मैं जब बीएमसी को तकरार किया, वो गाले अनाधिकृत है, जो मेरे क्लाइंट ने मुझे बताया था, मैं उनके पास बताने गया, तब उन्होंने मुझे कहा कि तुम वकील लोगों का काम सिर्फ कोर्ट तक है, इधर आके हमको पूछने का नहीं। मतलब आज ये पी उत्तर विभाग के सहायक आयुक्त अगर एक वकील से इस तरह बात करेंगे तो सामान्य जनता, मतलब उन लोग का तो मूर्खता हो जाएगा उनके सामने जाना। और ये आपके प्रेस के माध्यम से मैं बताना चाहता हूँ कि वकील संरक्षण कायदा ये क्यों निकालना चाहिए कि ऐसे भ्रष्ट अधिकारी जो आर्थिक व्यवहार करते हैं, जो गुंडे पाल के रखते हैं, वो सब अधिकारी लोग, क्या इन लोग दबाव तंत्र करके कंप्लेंट कोई करेगा, कोई रेस करेगा न करके उसको सेटलमेंट के लिए गिराने का जो बात करते हैं, इनके खिलाफ मैं आक्रोश रखूंगा, रहेगा और हमेशा रहेगा ही। मेरे बार काउंसिल ने एक पत्र निकाला है भूषण गगरानी साहब के लिए, क्या किरण दिगावकर जी ने जो एक वकीलों के ऊपर जो गलत सलत बात बोला है, जो उन्होंने ऑडियो क्लिप किया है, उसके ऊपर बार काउंसिल ने भी उसके ऊपर पत्र निकाला है, उसका भी इंक्वायरी रहेगा। वो डीएमसी का प्रमोशन हो गया उनका। अभी मुझे ऐसा कुछ आपके न्यूज़ माध्यम से सुनने में आया है, क्या वो इधर से निकलने का राह देख रहे, पर आप कहाँ भी जाओ, जब तक ये जगह का डिमोलिशन होता नहीं है, मैं यहाँ से शांत बैठेगा नहीं। ये आज एक वकील बोल रहा है, कल 4 रहेंगे, कल 400 वकील लोग रहेंगे, और जब तक हम लोग का ये मुद्दा क्लियर होता नहीं है तब तक हम शांत नहीं रखेंगे और ऐसे भ्रष्ट अधिकारी को सस्पेंड होना चाहिए। ये हमारी सब वकीलों की मांग है। यही मैं आपसे निवेदन करके यहाँ मैं अपनी प्रेस कॉन्फरन्स सर्वप्रथम माझा नमस्कार। आपण सर्व जण माझ्या आज प्रेस कॉन्फरन्ससाठी आले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आज आपली प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचं कारण म्हणजे पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री किरण दिगावकर साहेब, ज्यांना आम्ही साहेबाची वाणी देतो, ते एका वकिलाला आरे रवीची भाषा वापरतात, ते एका पदवीधर व्यक्तीला एक तुच्छ गिनलं जातं। मी असं का म्हणतो का माझी एक ऑडिओ क्लिप जी मी प्रेस मार्फत मी व्हायरल केलेली आहे, त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी एक वकिलाची एक दायरा डिसाईड केलेली आहे, बाउंड्री डिसाईड केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे का वकिलांचं काम हे इल्लीगल बांधकाम किंवा कोणाचे तक्रारी घेऊन आमच्याकडे येण्याचं काम नाही आहे। तुमचं काम म्हणजे तुमचं काम फक्त मर्यादित कोर्टापर्यंत आहे। आणि मी बार काउन्सिलला पत्र काढतो, हे असे का बोलले याचं कारण म्हणजे माझ्याकडे एक आदिवासी कलेक्टर लँड आहे, ती लँड आदिवासी कलेक्टर आहे हे नंतरचा भाग झाला, पण त्या लँडवरती काही भूमाफियांनी एन्क्रोचमेंट केलेले। ते एन्क्रोचमेंट करताना त्यांनी 2-2, 5-5 हजार स्क्वेअर फीटचे मोठमोठे गाळे उभारलेले। त्याची तक्रार माझे क्लायंट त्यांनी माझ्याकडे तक्रार दिली, त्यांनी सांगितलं का साहेब याच्यावरती ॲक्शन होत नाही। मी महानगरपालिकेला पत्र व्यवहार केला, मी त्यांचं पत्र पाहिलं, त्यांचं पत्र पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती पडलं की त्यांनी खरंच महानगरपालिकेला पत्र व्यवहार केलेला। मी त्यांना सांगितलं का तुम्ही आरटीआय मार्फत माहिती मागवा, ही प्रोसिजर राहते।
ITI मार्फत माहिती मागवल्यावर ITI आपण टाकलेलं होतं 15 मेला RTI टाकल्यानंतर त्याचं उत्तर येण्याचा कालावधी 30 दिवसाचा असतो, पण यांनी उत्तर दिलेलं आहे जुलैमध्ये. म्हणजे ड्युरेशन झाल्यानंतर म्हणजे त्याचा टाइम पिरियड, एक अपीलला आपण जातो RTI मध्ये, एकदा आपल्याला उत्तर भेटत तर आपण दुसऱ्या अपीलला जातो, पण यांनी तो टाइम व्हॅल्युएशन काढण्यासाठी त्यांनी पुढे ढकल केली आणि मला इकडून मी